दोघेही तिलाच ठेवण्यात आलेल्या गुहेत शिरले. यापूर्वी दोनदा ते आत जाऊन बाहेर आले होते. तिथे आपण नाही हे बघून दोघेही जिची आपण सुटका केली त्या स्त्रीला ठेवण्यात आलेल्या गुहेत जातील हा विचार तिने केला आणि ती तशीच हळूहळू पुढे सरकायला लागली. डाव्या हातानं डाव्या बाजूला ती चाचपडत होती. डाव्या हाताला भुयाराचं चिंचोळे तोंड तिला सापडलं. तशीच ती आत शिरली आणि पुन्हा दाराशी येऊन ते दोघेही केव्हा बाहेर पडतायत याची वाट बघत राहिली. पण फार वेळ तिला वाट बघावी लागली नाही. दोघेही गोंधळलेलेत हे त्यांच्या बोलण्यावरनं तिच्या लक्षात आलं. ती बाजूला टेकून उभी राहिली. मशाल घेऊन ते आत शिरले आणि हादरलेल्या अवस्थेत खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रेतांकडे बघत राहिले. चंद्रेश्वरी त्यावेळी जय्यत तयारीत होती. ते दोघंही आता तिच्या हातून सुटणं शक्य नव्हतं. सप्प असा आवाज झाला आणि एका शिपायाचा उजवा हात मनगटातून तुटला. जोरात ओरडून त्याने बाजूला झेप घेतली. त्याचवेळी मशाल हाती घेतलेल्या शिपायाची मान कापली गेली. पण ती तुटून खाली पडली नाही. मशालधारी तडफडत खाली पडला. काहीही हालचाल करायचे धैर्य मनगट तुटलेल्या शिपायाला झालं नाही. बाहेर जायची वाट कोणती आहे? चंद्रेश्वरीनं कठोर आवाजात विचारलं. खाली पडलेली मशाल तिने डाव्या हातात धरली होती. आपण काहीतरी बोलायला हवं. आपण बोललो नाही तर आपलं दुसरं मनगट तुटून पडेल ही भीती त्याच्या मनात निर्माण झाली. एकदा डाव्या बाजूला आणि एकदा उजव्या बाजूला जात राहायचं. दोनदा एकाच बाजूला गेलं तर तो पुन्हा पूर्वीच्या जागी पोचतो. जखमी शिपाई कसं बसं बोलला. वेदनांनी तो विव्हळत होता. फार मोठा धक्का त्याला बसला होता. असं काही घडेल अशी कल्पना त्याने यापूर्वी केलीच नव्हती. या गुहेत येऊन प्रतिकार करायची ताकद कोणाच्यात नाही याची त्याला पूर्ण खात्री होती. मी म्हणणारे सरदारसुद्धा या ठिकाणी नांगी टाकून जातात हे त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं होतं. आणि इथे तर कैद करून आणलेल्या निशस्त्र स्त्रीनं प्रतिकाराला सुरुवात केली होती. ती अव्वल दर्जाची तलवारबाज आहे याची खात्री त्याला पटली होती. काय घडलं त्याला कळलंच नाही. सपकन एक तलवारीचा वार झाला. तलवारीच्या पुढच्या टोकानं त्याच्या गळ्याचा पुढचा भाग काढून टाकला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि तोंडातनं एकही शब्द न काढता उजवं मनगट तुटलेला तो शिपाई तडफडत खाली कोसळला. त्यावेळी खाली पडलेल्या शिपायाची तडफड थांबली होती. चंद्रेश्वरी तिथनं बाहेर पडली. तिच्या हातात मशाल होती. आपण जर काही मशाल घेऊन चालत राहिलो तर कोणीही आपल्याला ओळखेल हा विचार तिच्या मनात घोळायला लागला. पण दुसरा कुठला इलाजच नव्हता. ज्या मार्गानं ती सुरुवातीला जाण्यासाठी निघाली होती त्याच मार्गानं ती आत्ताही निघाली. आता ती डाव्या उजव्या बाजूला बारकाईनं लक्ष ठेवत होती. एकदा उजव्या बाजूला आपण गेलो की दुसऱ्यांदा डाव्या बाजूला जायचं इतकंच फक्त तिने लक्षात ठेवलं होतं. ती थांबली. बारकाईने तिने डाव्या बाजूला वळलेली वाट बघितली. त्या ठिकाणी 2 फाटे फुटले होते. सुरुवातीला आपण गेलो ते सरळ वाटेनं म्हणून तर आपली तंगडतोड झाली हा विचार तिने केला. बरोबरीच्या कैदी स्त्रीला घेऊन ती डाव्या बाजूच्या रोखानं निघाली आणि डाव्या हातातली मशाल तिने विझवून टाकली. कारण यापुढे कुठलाही धोका पत्करायची तिची तयारी नव्हती. अंधार तर नुसता मी म्हणत होता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणं कठीण होतं. आपण 2 दिवस याच अंधारात चाचपडतोय याची चीड तिच्या मनात निर्माण झाली होती. तिने आता उजव्या बाजूला चाचपडायला सुरुवात केली. चालताना आवाज करायचा नाही हा संकेत मात्र तिने पाळला होता. तिच्या बरोबरची स्त्रीसुद्धा आपल्या हालचाली अत्यंत सावधगिरीने करत होती. गांभीर्याची पूर्ण जाणीव तिला झाली होती. उजव्या बाजूला खबदाडी आहे हे लक्षात येताच ती थांबली. त्याचवेळी अस्पष्टपणे बोलण्याचा आवाज तिच्या कानात शिरला. किमान 3-4 माणसं आपापसात बोलत असावीत असं तिला वाटलं. कानोसा घेत कितीतरी वेळ ती त्या ठिकाणी उभी राहिली. पण तो आवाज जवळ येत नव्हता किंवा लांबही जात नव्हता. ज्या बाजूनं ती निघाली होती त्याच उजव्या बाजूनं तो आवाज त्यांना ऐकू येत होता. पण आता चंद्रेश्वरीला कशाची भीती वाटत नव्हती. मरायचंच आहे ते लढता लढता मारायचा विचार तिने पक्का करून टाकला होता. बरोबरीच्या स्त्रीला घेऊन ती तशीच आवाजाच्या रोखानं पुढं सरकली. पूर्वीपेक्षाही ती आत्ता सावध होती. आपण त्यांना गाठेपर्यंत तरी त्यांनी अजिबात सावध होता कामा नये हा विचार ती करत होती.
आपण अचानक त्यांना गाठलं तर 4-6 जणांना आपण सहज लोळवू हा विश्वास तिच्या मनात निर्माण झाला होता. अस्पष्ट असा उजेड तिला दिसला. पुढे सरकताना ती डाव्या हातानं चाच पडत होती. आता आपल्याला पहिल्याच डाव्या मार्गानं जायचं हे तिने पक्क मनात ठसवलेलं होतं. एक माणूस जाईल अशा अरुंद कपारीतनं उजेड बाहेर येताना तिने बघितला. बोलण्याचे आवाज अगदी जवळ ऐकू येत होते. बोलणाऱ्यांचे शब्दसुद्धा स्पष्ट ऐकू येत होते. बाहेरच्या अंधारात ते डोळे फाडून बघत होते. बाहेरच्या भागात कुणीतरी पहारा करत असल्याची शक्यतासुद्धा तिला वाटली होती, पण तिला तसं काही आढळून येत नव्हतं. चंद्रेश्वरीनं एक एक पाऊल सावधगिरीनं टाकत उजेड बाहेर फेकणारी ती अरुंद कपार गाठली. त्यावेळी तिने आपल्याबरोबर आणलेल्या स्त्रीला बरंच मागे ठेवलं होतं. तिला आपल्याबरोबर निदान चकमकीच्या ठिकाणी तरी नेणं चंद्रेश्वरीला पटण्यासारखं नव्हतं. या गुहेत वावरणारे शिपाई अव्वल दर्जाचे शिपाई आहेत याची खात्री तिला पटली होती. बाहेरच्या अंधारात थांबून तिने आत बघितलं. 2 मशाली आतल्या जागेत जळत होत्या. ती शिपायांची राहण्याची जागा आहे याची जाणीव तिला झाली. अर्धवट कपड्यांनिशी एकूण 5 शिपाई अस्ताव्यस्त पडलेले होते. आपापसात त्यांचे हास्यविनोद चालले होते. बाहेर हातात तलवार घेऊन एक रणचंडिका उभी आहे याची पुसटशी शंका त्यातल्या एकाला सुद्धा नव्हती. चंद्रेश्वरी आणखीन पुढे सरकली. तिच्या उजव्या हातातली तलवार लढण्याच्या तयारीनं पक्की स्थिर झाली. सारेजण बेसावध आहेत हे तिच्या लक्षात आलं. ते सावध होईपर्यंत आपण 2-3 तरी सहज लोळवू हा विश्वास तिच्या मनात निर्माण झाला. काय होईल ते होईल, पण इथे कापाकापी सुरू करायची हा ठाम निश्चय तिने केला. वादळासारखी ती त्या चिंचोळ्या वाटेतनं आत शिरली. काय घडलं हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. चंद्रेश्वरीच्या हातातली तलवार सपासपा फिरली. दात ओठ खाऊन ती वार करत होती. तिचे वार अतिशय भयानक होते, अगदी अचूक होते. या ठिकाणी जर का आपल्या हातनं चूक झाली तर दुसरी चूक आपल्या हातून कधीच घडणार नाही याची जाणीव तिला झाली. तिला पाहून धडपडत उठण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते उठता उठता खाली आदळले. नजरेसमोर येईल त्याच्यावर तलवारीचा वार करायचा हेच धोरण तिने स्वतःकडे ठेवलेलं होतं. चौथ्यानं तिच्यावर तलवारीचा वार करायचा प्रयत्न केला, पण चंद्रेश्वरीच्या तलवारीचा वार त्याच्या मनगटावर झाला. झटक्यात ती खाली बसली तेव्हा त्यांनी केलेला वार तिच्या डोक्यावरनं सटकला. पण दुसऱ्या क्षणी तलवारी सकट त्याचं मनगट खाली कोसळलं. डाव्या हातानं तुटलेलं मनगट पकडून तो जोरात ओरडला. त्याच क्षणी दुसरा वार त्याच्या उघड्या पोटावर झाला. राता राहिला 5वा. तो मात्र अतिशय सावध होता. उगाच घाईघाईत हल्ला करण्याचा त्याने प्रयत्न केला नव्हता. त्या गुहेतनं तो बाहेर पडू शकत नव्हता आणि या स्त्रीशी लढल्याशिवाय आपल्याला जिवंत राहता येणार नाही हे त्याला पटलं होतं. मनातनं तो घाबरला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर चंद्रेश्वरीला क्रोध जाणवत होता. सुडाच्या भावनेनं तो पेटलाय हे स्पष्ट दिसत होतं. एक एक पाऊल तो सावधगिरीनं चंद्रेश्वरीच्या रोखानं टाकत होता. आपल्याला या शिपायाबरोबर डोकं ठिकाणावर ठेवून लढत द्यायला लागेल याची खात्री तिला पटली आणि क्षणात तिने मनातला क्रोध पार झुगारून दिला. शांत डोक्यानं ती लढायला तयार झाली. तलवारीला तलवार भिडली आणि पहिल्याच सनामीत तो आपल्याला भारी आहे याची खात्री चंद्रेश्वरीला झाली, पण ती डगमगली नाही. एक तर इथून निसटून जायचं किंवा लढता लढता मारायचं हाच विचार तिने मनाशी पक्का केला होता आणि म्हणूनच मरण आलं तरी दुःख करायचं तिला अजिबात कारण नव्हतं. त्या शिपायाचे वार अत्यंत ताकदवान होते. तलवारीवर वार झेलताना तिच्या हातांना रग येत होती. त्याच्या प्रत्येक वारागणिक तिचं शरीर थरथरत होतं. तलवार तुटते का काय ही भीती तिच्या मनात निर्माण होत होती आणि कदाचित तलवारींचा हा खणखणाट ऐकून जवळपास असलेच तर आणखीन शिपाई येतील ही भीती तिला आणखीन छळत होती. हळूहळू त्याने तिला मागे रेटायला सुरुवात केली. दोघेही अचूक संधी शोधत होते. ती मागे जात होती केवळ त्याला कुठलीही संधी मिळू नये म्हणून. आपण जर मागे जाऊन टेकलो तर त्याला फसवायला आपल्याला संधी मिळेल हा विचार तिच्या डोक्यात घोळत होता. एकाएकी तिचं लक्ष त्या भुयाराच्या दारावर गेलं, पण तिने तसं भासवलं नाही.
तिच्याबरोबरची ती स्त्री तलवार सरसावत पावलांचा अजिबात आवाज न करता पुढे पुढे येत होती. अचानक मागून त्या शिपायावर हल्ला करायचा तिचा बेत आहे चंद्रेश्वरीच्या लक्षात आलं. मागून कोणी येत आहे हे त्याच्या लक्षात आलं तरी त्याला मागे वळायची संधी मिळू नये हा ठाम निश्चय करून तिने तलवारीचे वार करायला सुरुवात केली. अचानक झालेली तिची ती चढाई बघून तो शिपाईसुद्धा गोंधळल्यासारखा झाला. एक एक पाऊल मागे हटायला सुरुवात केली त्याने आणि त्याच वेळी त्याच्या पाठीत तलवार खुपसली गेली. त्याही परिस्थितीत त्यांनी तलवार सपकन मागे फिरवली. काय होतंय हे कळण्यापूर्वी त्याच्या तलवारीचा वार त्या स्त्रीच्या छातीवर झाला. तिची छाती आडवी कापली गेली. तसाच वळून चावताळून त्यांनी दुसरा वार तिच्या डोक्यावर केला. त्याचवेळी भानावर आलेल्या चंद्रेश्वरीनं एका घावात त्याची मान धडावरनं खाली उतरवली. आता ती स्त्री जगणं शक्य नव्हतं. दोघेही खाली पडून तडफडत होते. आता एकाकीपणे आपल्याला या भयाण जागेत फिरायला लागेल आणि या घातकी जागेतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधावा लागेल हाच विचार चंद्रेश्वरीच्या डोक्यात होता. तडफडणाऱ्या त्या स्त्रीकडे एकदा बघून तिने बाहेर जाण्याच्या वाटेकडे पाऊल टाकलं. आता त्या ठिकाणी थांबण्यात कुठला मतलब नव्हता. कोणत्याही क्षणी कुणीही तिथे येऊन टपकण्याची भीती तिला वाटत होती. या ठिकाणचे शिपाई किती लढवय्ये आहेत याचा अनुभव तिने काही क्षणापूर्वी घेतला होता. 4-5 जणांच्या संख्येने जर ते या ठिकाणी आले तर आपली धडगत नाही ही भीती तिच्या मनात निर्माण झाली होती. कपारीतून ती बाहेर पडली आणि सरळ डाव्या बाजूने तिने चालायला सुरुवात केली. डाव्या हातानं ती चाच पडत होती. पायाखालची जमीन इतकी ओबडधोबड होती की अधूनमधून ठेचकाळून पडण्याचा प्रसंग तिच्यावर आला. पण आता ती कशाची काळजी करत नव्हती. आता मात्र खरोखर तिची वेड्यासारखी अवस्था झाली. सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असल्यापासून तिची जोडीदारीण बरोबर होती पण आता एकट्यानं या भयाण भुयारातून तिला वावरावं लागत होतं. ती उजव्या मार्गानं जाऊन पुन्हा डाव्या बाजूला आली होती. बाजू लक्षात ठेवत ती जात होती. इथे जर आपली एखादी चूक झाली तर आपल्याला पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी जावं लागेल ही भीती तिला एकसारखी वाटत होती. ती थांबली. झगझगीत उजेड दुरून तिने बघितला. एकाएकी फार मोठं वळण संपताच अचानक समोर आलेला उजेड बघून ती घाबरली. ज्या ठिकाणी आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा म्हातारा ठार झाला त्याच ठिकाणी आपण पोचलोत याची जाणीव तिला झाली. गुहेच्या तोंडाशी उभा असलेला एक हत्यारबंद शिपाई तिने बघितला. थिजल्यासारखी ती जागच्या जागी उभी राहिली. त्या शिपायानं आपल्याला बघितलेलं असावं ही भीती तिच्या मनात घोळत होती. सूरज वेड्यासारखा बनला होता. तो काहीही हालचाल करू शकत नव्हता. सरदार राठोड आपल्याला मनापासून सहकार्य द्यायला तयार आहे याची त्याला खात्री पटली होती. त्यालाही सूरज जास्त दमदाटी करू शकत नव्हता. कारण एका मानी सरदाराचा आपण स्वाभिमान दुखावला तर आपल्याला सहकार्य मिळणार नाही ही जाणीव त्याच्या मनाला होत होती. तिसरा दिवस उजाडला आणि एक घोडेस्वार तुफान गतीनं घोडा दौडवत सांधीमध्ये शिरताना त्याने बघितला. तो घोडेस्वार थेट सरदार राठोडच्या वाड्यासमोर उतरला. पाळतीवर असलेल्या नथूनं गाईगाईत सूरजला जाणीव करून दिली. वाट बघत असलेला सूरज ताडकन उठून उभा राहिला. नथू घोडे तयार ठेव इतकीच सूचना सूरजनं दिली. तसाच तो या झाडावरनं त्या झाडावर उड्या घेत वाड्याजवळ आला. त्यांनी बारकाईनं वाड्याच्या दारासमोर बांधलेल्या घोड्याकडे बघायला सुरुवात केली. या घोड्याचा मालक आला की तो कोण आहे हे आपल्याला समजेल या विचारानं तो आला होता. तसाच झाडावरनं उड्या घेत घेत तो वाड्याच्या पिछाडीला आला त्यावेळी सूर्य माथ्यावर आला होता. इतक्या दिवसाढवळ्या वाड्यात प्रवेश करावा कसा हाच विचार तो सारखा करत होता. काहीही करून सरदार राठोडला गाठायला हवं असं त्याला सारखं वाटत होतं. शेवटी त्यांनी एका वृद्ध माळ्याला गाठलं. त्याला बघून माळी घाबरला. घाबरू नकोस. आत्ता जो वाड्यात घोडेस्वार शिरलाय त्याला जाणीव न देता तू सरदारांना बाजूला बोलव. मी या ठिकाणी वाट बघत असल्याचं सांग त्यांना. सूरजनं शांतपणे त्याला सांगितलं पण त्या म्हाताऱ्या माळ्याच्या चेहऱ्यावरची भीती कमी झाली नाही. तुम्ही कोण? एकंदर त्याच्या रूपाकडे नजर फिरवत माळ्याने विचारलं. मी सूरज. पण माझं हे नाव आलेल्या पाहुण्याच्या कानावर पडता कामा नये.
त्याच्या कानावर हे शब्द पडले तर सरदाराला खात्रा आहे. सूरजनं त्या म्हाताऱ्याला नीट जाणीव दिली. वाघ पाठीमागे लागल्यागत म्हातारा घाईघाईत वाड्याच्या मागच्या दारानं आत शिरला. त्यानं सरदारच्या खास रक्षकाला जे घडलं ते सांगितलं. तो रक्षकसुद्धा बुचकळ्यात पडला. तरीही तो सदरेवर आला. सरदार राठोड त्यावेळी आलेल्या घोडेस्वाराशी बोलत होते. दुरूनच नजरेनं खूण करून सरदाराला त्या रक्षकानं सदरेच्या बाहेर बोलवलं. काय झालं? महाराज, आपला माळी आला होता. सूरज मागच्या भागात तुमची वाट बघतोय. तू त्या ठिकाणी जा, त्याला तिथे थांबायला सांग. कोणत्याही क्षणी मी तिथे येईन. निघून जाऊ नकोस हे सांगायला विसरू नकोस त्याला. घाईघाईत सरदार राठोड बोलला आणि तसाच पुन्हा सदरेवर आला. सदरेवर असलेला शिपाई सरदाराची वाट बघत आदबीनं उभा होता. महाराजांनी मला इतक्या तातडीनं का बोलावलंय हे तू मला सांगायला हवंयस. सरदार राठोड शांत पण कठोर आवाजात बोलला. का कोण जाणे, पण वाड्याजवळ सूरज आलेला बघताच त्याला धीर आला होता. सूरजचं सामर्थ्य त्याने ऐकलं होतं. आत्तापर्यंत मी म्हणणाऱ्या आणि सामर्थ्यवान सरदारांना त्यांनी पाणी कसं पाजलं हा इतिहास त्याच्या डोळ्यापुढे उभा राहिला होता. सरदार, आपण मला हे विचारलं आणि भयंकर गुन्हा केलेला आहे. जर मी हे आपल्याला बोललो, आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, माझाही गुन्हा होईल. महाराजांकडनं कठोरातला कठोर शिक्षा तुमच्याप्रमाणे मलाही देण्यात येईल. तो शिपाई आवाजातली नम्रता अजिबात ढळू न देता बोलला. स्पष्ट शब्दात त्यांनी गांभीर्याची जाणीव राठोडला दिली. हे बघ, आपण दोघंच या ठिकाणी आहोत. आपण दोघेही ज्यावेळी महाराजांपुढे बोलू त्यावेळीच त्यांना आपल्या दोघांचेही गुन्हे समजतील. तुला आणि मला सुद्धा आपले गुन्हे सांगायची काही गरज नाही ना. सरदार राठोड अतिशय धूर्तपणे परिस्थिती हाताळत होता. आपण महाराजांनी बोलवल्याप्रमाणे जर का त्यांच्या ठाण्यावर गेलो तर आपली पावलं परत येणार नाहीत याची खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. काहीतरी घडलंय आणि सरदार बाजवाप्रमाणे आपल्याला ठार मारण्याची योजना महाराजांनी आखली आहे हाच भास त्याला एकसारखा होत होता. सरदार, आपले 25 शिपाई महाराजांनी बरोबर आणायला फरमावलंय. ते सांगितलंस की तू, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. सरदार समसेंग सिंग बाजवाला कुठलंही कारण नसताना महाराजांनी ठार केलं. त्यांचे 16 शिपाईसुद्धा त्यांनी जिवंत सोडले नाहीत. माझंही तसंच होणार नाही हे तू सांगू शकतोस? सरदार, महाराज सध्या चिंतेत आहेत. कसल्या? चंद्रेश्वरीनं आत्तापर्यंत 14 शिपायांना ठार केलंय. ती गुहेतच कुठेतरी आहे, पण 3 दिवसात सर्व सामर्थ्य पणाला लावून सुद्धा ती आमच्या हाती सापडलेली नाही. अरे पण ती सुटली कशी? काही समजायला मार्ग नाही. हाच तुमचा सगळ्यांचा गलथानपणा आहे. अंधार होईपर्यंत तू थांब. तोपर्यंत मी जमतील तितके शिपाई गोळा करतो. 50 शिपाई जर असले तर ते संरक्षणाच्या दृष्टीनं चांगलं होईल. यापुढे सूरजला सुद्धा आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. मी थांबू? अरे तू थांबला नाहीस तर मी कसा येऊ? महाराज भडकतील माझ्यावर. अशा वेळी ते भडकणार नाहीत. माझे झाडून सगळे शिपाई सूरजच्या मागे होते हे मी सांगीन, त्यांची खात्री मी पटवीन. सरदार राठोड धूर्तपणे खोटं बोलला. सूरजला संधी देण्याचा तो विचार करत होता. ते शिपायाला रक्षकाच्या स्वाधीन करून सरदार राठोड मागच्या दारानं वाड्याच्या बाहेर पडला तेव्हा तो खुश झालेला होता. कोणाच्या का कोंबड्यानं होईना उजाडतोय हे त्याच्या दृष्टीनं समाधानाचं होतं. सूरजच्या मदतीनं का होईना आपल्यावरचं संकट टळतंय हे समाधान त्याच्या मनात घोळत होतं. पण सूरज मनातल्या मनात सरदार राठोडवर चिडला होता. इतका वेळ झाला तरी त्यांनी येऊ नये ही चीड त्याच्या मनात निर्माण झाली होती. वाड्यात घुसून राठोडला धडा शिकवण्याचा विचार त्याच्या मनात येत होता. घाबरलेल्या माळ्याबरोबर एका शिपायाला येताना बघून तो आणखीन कठोर झाला. सरदार राठोड आपल्याबरोबर काही कुटील डाव खेळत नाहीये ना हा विचार सूरजच्या मनात एकसारखा घोळत होता. कारण सरदार राठोड अतिशय धूर्त आहे याची खात्री त्याची पटली होती. आलेला शिपाई जेव्हा नम्रतेनं बोलायला लागला तेव्हा सूरज अतिशय सावध होता. बेसावत ठेवून आपल्याला ठार करण्याचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो हे स्वतःच्या मनाला तो पटवण्याचा प्रयत्न करत होता. जे सांगून तो शिपाई निघून गेला ते ऐकून सूरज एकदम शांत झाला. उगाच आपल्या मनात भलते सलते विचार येऊन गेले ही जाणीव त्याच्या मनाला झाली. बऱ्याच वेळानं सरदार राठोड आला तेव्हा त्याचा चेहरा बघून आपल्याला हवं ते घडलं याची खात्री त्याला पटली.
सूरज महाराजांचा शिपाई आलाय. आणि सूरज, चंद्रेश्वरीनं त्या महाराजाच्या राज्यात धुमाकूळ माजवलाय. आज सकाळपर्यंत तिने 14 शिपाई ठार केलेत, पण अद्याप ती कुणालाही सापडलेली नाही. हे सांगताना सरदार राठोडचा चेहरा अभिमानानं फुलला होता. तुझं आणखीन त्या ठिकाणी काही काम राहिलं नाही हे तो आपल्या नजरेनं सूरजला सांगण्याचा प्रयत्न करत होता. सूरजचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता, पण असं घडू शकतं असंही त्याला वाटत होतं. चंद्रेश्वरी किती शूर आहे आणि अशा प्रसंगी ती किती घातक बनते याची पूर्ण कल्पना होती त्याला. सरदार, तुम्ही शिपाई पाठवणार? सूरजनी त्याला शांतपणे विचारलं. पाठवणार. माझी तशी एक योजना आहे, पटली तर तू तिचा स्वीकार कर. कसली योजना? हे बघ, 50 शिपाई घेऊन मी त्याच्याबरोबर जाईन. 1.5-2 कोसांवर रानात आमचे डोळे बांधले जातील. वेड्या वाकड्या मार्गानं आम्हाला नेण्यात येईल. त्यावेळी तो आमच्या मागे असणार. आम्ही कोणत्या ठिकाणी जातोय हे तुम्हाला समजेल. जेव्हा आमचे डोळे उघडले जातील तेव्हा माझे शिपाई महाराजांच्या प्रत्येक शिपायाला ठार करत सुटतील. सरदार राठोड आता तापलेला होता. सूरजनं नकारार्थी मान हलवली. सरदारनं त्याला जे सांगितलं ते त्याला पटलं नव्हतं, पटण्यासारखं नव्हतं. स्वतःला महाराज म्हणवणारा हा माणूस इतका मूर्ख नसेल आणि स्वतःची काळजी न घेण्या इतका तो निष्काळजी नसेल, हाच विचार सूरजच्या डोक्यात होता. त्याचवेळी एक रक्षक घाईघाईत मागच्या दारातून बाहेर पडताना दिसला. बेधडक तो दोघंही बोलत असलेल्या जागेत आला. महाराज, झैलसिंग कटारी महाराज आलेत. सांगताना शिपायाच्या चेहऱ्यावर सुद्धा आश्चर्य होतं. जे नाव सरदार राठोडनं ऐकलं होतं ती व्यक्ती आपल्या वाड्यावर आली आहे हे राठोडला खरं वाटणं शक्य नव्हतं. नदीच्या पलीकडच्या वाड्यात राहणारा हा झैलसिंग त्याला केवळ ऐकून माहिती होता. राठोड आणि कटारी या 2 घराण्यांची कट्टर दुश्मनी मधल्या छोट्या नदीनं पिढ्यानपिढ्या जोपासलेली होती. झैलसिंगचे पिताजी सरदार चंदरसिंग कटारिया यालाच फक्त कित्येक वर्षांपूर्वी सरदार राठोडनं पाहिलं होतं. झैलसिंग कटारी आपल्या वाड्यात आलाय हे ऐकताच सरदार राठोड वेडापिसा झाला. त्याच्या नजरेत खुनशी भाव होता. सरदार, हा झैलसिंग कोण? माझ्या कट्टर दुश्मनाचा पुत्र आहे तो. सूरज, या कटारी घराण्यानं राठोड खानदानाला सतत बदनाम करून ठेवलाय. स्वतःचा आदर्श ते माझ्या सरदारकीवर लादण्याचा प्रयत्न करत आलेत. बुरखा फाडला तर भयंकर दिसणारी ही माणसं बुरखा घालून देवमाणसासारखी वावरतो आहेत. हे बघ, हा सरदार कशासाठी आलाय ते बघ. मी थांबतो बाजूला कुठेतरी. सरदार, तुम्ही अगदी बेसावध राहा, पण माझ्यावर पूर्णपणे भरवसा ठेवा. सूरज थंडपणे बोलला. पिढ्यानपिढ्यांची कट्टर दुश्मनी असताना देखील, स्वतःच्या प्राणांची भीती असताना देखील सरदार झैलसिंग कटारी या वाड्यात येतो हे कोडं सूरजला उलगडत नव्हतं. कटारी घराण्याचं नाव त्याने यापूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. आलेला रक्षक सरदार झैलसिंगाला या ठिकाणी घेऊन येण्यासाठी तिथून निघाला. राठोडच्या चेहऱ्यावरचा क्रोध कमी झाला नाही. तो वाड्याच्या दरवाजाकडे पूर्वीच्याच क्रोधानं बघत होता. सरदार, क्रोध मनात ठेवा. चेहऱ्यावर डोळ्यात दाखवू नका. सूरजनं शांतपणे सांगितलं आणि तो बाजूच्या गर्द झुडपात अदृश्य झाला. वाड्याचा रक्षक वाड्याच्या मागच्या दारातनं बाहेर पडला. त्याच्या मागे रुबाबदार पावलं टाकत एक धिप्पाड व्यक्तिमत्वाचा जवान त्याच्याच रोखानं येत होता. त्याची नजर सरदार राठोडवर रोखली होती. भारावलेल्या नजरेनं सरदार राठोड त्याच्याकडे बघत होता. आपण याला कुठेतरी पाहिलंय असं त्याला सारखं वाटत होतं. सरदार झैलसिंगच्या झुपकेदार मिशा आणि छातीवर आलेली विधभर लांबीची दाढी त्याच्या व्यक्तिमत्वाला खुलून दिसत होती. सरदार झैलसिंगच्या डोळ्यात सूड किंवा क्रोध अजिबात जाणवत नव्हता. स्नेहभावनेनं त्याची नजर सरदार राठोडवर रोखली होती. सरदार, 7 जन्मांचं वैर असून सुद्धा मी आलो केवळ एक विनंती करण्यासाठी. सरदार झैलसिंगच्या आवाजात नम्रता होती. वयानं तो सरदार राठोडपेक्षा 10-15 वर्षांनी लहानच होता. तो नम्रतेनं राठोडच्या समोर उभा होता. कसली विनंती? स्वतःच्या मनातला क्रोध सरदार राठोडला दाबून ठेवता आला नाही, पण त्याने लगेच स्वतःला सावरलं. सरदार, आपल्या गावात सूरज नावाचा एक जवान आलाय आणि तुमचे शिपाई त्या सूरजचा शोध घेत आहेत.
हो, आणि तो दिसेल तिथे त्याला ठार करा असा आदेश माझ्या शिपायांना दिलाय मी. त्यासाठीच मी आलोय. शक्य झालं असतं तर पिताजी स्वतः आले असते. सरदार, आमच्या घराण्यानं राजपिपलाला राजे महर्षींच्या दरबारात चाकरी केली होती. त्याच राजे महर्षींचा पुत्र हा सूरज. आमच्या घराण्यानं राजे महर्षींच्या हातचं नमक खाल्लंय. पिताजींची आपल्याला नम्र विनंती आहे. कसली? सूरज दिसला तर त्याला समजावण्याचा प्रयत्न करा. तो खरोखरच जर दुष्ट हेतूनं आला असेल तर आपण त्याची समजूत घालू असं पिताजी म्हणाले. सरदार झैलसिंग नम्रतेनं बोलत होता. त्याच्या अंतःकरणाला कुठेतरी दुःख होत असावं असं सुडानं पेटलेल्या सरदार राठोडला वाटत होतं. झैलसिंग, तो अत्यंत दुष्ट हेतूनं आलाय. त्यांनी माझे शिपाई ठार केलेत. त्याला ठार करणं माझं कर्तव्य आहे. वार्धक्यानं अखेरच्या घटका मोजणाऱ्या माझ्या पिताजींची आपल्याला विनंती आहे. आपली ताकद सूरजच्या मागे लावू नका. कुणीतरी दुष्ट माणसानं त्याची पत्नी पळवली आहे, त्याला सहकार्य करा. आपल्या सहकार्यासाठी आम्ही 50 हत्यारबंद शिपाई जय्यत तयारीत ठेवलेत. त्याची पत्नी शोधून काढण्याच्या कामी आपल्या हुकुमाखाली मी स्वतः ते शिपाई घेऊन येईन. आपले हुकूम ऐकण्यात मला सुद्धा अभिमान वाटेल. सरदार झैलसिंग अतिशय नम्रतेनं मनापासून बोलत होता. त्याचवेळी दूरवरून ऐकणारा सूरज गलबलून गेला. आपल्यावर प्रेम करणारी माणसं इतक्या दूरवर पसरलेली बघून तो अंतःकरणापासून खुश झाला होता. नकळत त्याचे पाय दोघांच्या रोखानं पडायला लागले आणि आपण दोघांच्या जवळ कधी आलो हे त्याच्या लक्षात नाही आलं. सरदार झैलसिंग डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होता. त्याला आश्चर्याचा धक्का बसला हे स्पष्ट कळत होतं. राठोडसुद्धा अचानक आलेल्या सूरजला बघून गोंधळला. सूरज हे सरदार झैलसिंग. नकळत सरदार राठोडच्या तोंडातनं शब्द बाहेर पडले आणि बघता बघता तिघही एकाच बंधनानं जखडले गेले. पिढ्यानपिढ्या जागृत राहिलेलं वैर बघता बघता कसं संपलं हे सरदार राठोडच्या लक्षातच आलं नाही. थोड्याच वेळात स्वतः सरदार राठोड घोड्यावर स्वार होऊन निघाला. त्याच्याबरोबर सरदार झैलसिंगचा घोडा दौडत होता. दोघेही नदीच्या उथळ पात्रापाशी आले. त्या ठिकाणी दोघांची वाट बघत सूरज आणि नथू दोघं उभे होते. सरदार राठोडनं सरदार कटारीच्या वाड्यात पाऊल ठेवलं आणि पुन्हा एकदा सगळं वैर संपल्याची जाणीव त्याला झाली. इतक्या अनपेक्षितरित्या हे सगळं घडलं यावर त्याचा कधीच विश्वास बसला नसता. आत्ताही आपण स्वप्नात आहोत असं त्याला वाटत होतं. राजे महर्षींच्या पुत्राला, आपल्या लाडक्या राजाच्या पुत्राला बघताच वार्धक्यानं पूर्णपणे थकलेला सरदार चंदरसिंग कटारी उठण्याचा प्रयत्न करायला लागला. झटक्यात सूरज पुढे झेपावला. त्यांनी सरदार चंदरसिंगांना उठू दिलं नाही. आपलं सामर्थ्य कितीही मोठं असो, पण एक फार मोठी ताकद या ठिकाणी आपल्या मागे उभी आहे. फार मोठ्या सदिच्छा आपल्या पाठीशी उभ्या आहेत हे या अनपेक्षित घडलेल्या घटनेनं सूरजला पटलं. सूर्य पश्चिमेकडे खाली जाता जाता सरदार राठोड आपल्या वाड्याकडे जायला निघाला तेव्हा त्याचं मन पूर्ण हलकं झालेलं होतं. कटारींच्या घराण्याविषयीचा सोडाचा अंशसुद्धा त्याच्या अंतःकरणात शिल्लक नव्हता. त्यावेळी सरदार राठोड आणि सरदार झैलसिंग या दोघांनीही सांगितलेली योजना आता पुन्हा एकदा सूरज स्वतःच्या मनात घोळवत होता. जे सरदार राठोडनं सरदार झैलसिंग समोर सूरजला सांगितलं होतं ते अंतःकरणाची आग आग करत त्याच्या मनात घोळत होतं. एक भयंकर माणूस स्वतःला महाराजा म्हणून घेत होता. पंचक्रोशीतले कित्येक सरदार त्याच्या ताटाखालचे मांजर बनले होते आणि तो हुकूम करेल तसं वागणं त्यांना भाग होतं हे सूरजच्या लक्षात आलं होतं. श्रोते हो, गुरुनाथ नाईक लिखित पेटलेला पलिता या दीर्घकथेचा हा भाग संपला. उद्या ऐकूयात या दीर्घकथेचा शेवटचा भाग. तोपर्यंत नमस्कार.